जी बाट यांच्याकडनं बाट आहे, PN स्पोर्ट्स कडनं कॅप आणि टी शर्ट. त्यानंतर विराटची कॅप गावदेवी डेकोरेटर्स यांच्याकडनं, प्राईम टच यांच्याकडनं कूपन. प्राईम टच इथे तुम्ही जावा, तुम्हाला तिथे 50% या सगळ्या गोष्टी ऑफ मिळतील. आणि साईश ठाकूर इथे आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच, हे प्राईम टचचं कूपन. आणि तदनंतर आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच ही टी शर्ट देखील आहे PN स्पोर्ट्सची. राहुल पाटील सर सांगतात की हे सगळं तुलाच पकडावं लागेल मित्रा, माझा हात फ्रॅक्चर आहे. आणि मॅन ऑफ द मॅच सागर, 2 षटक 5 रन 1 विकेट, जबरदस्त खेळ. आणि त्यांचं मात्र हे मॅन ऑफ द मॅच हा किताब देत असताना राहुल दादा पाटील. जाऊया सागरकडे. थँक्यू सो मच राहुल दादा, आपण मुख्य व्यासपीठात विराजमान व्हा. काय म्हणशील सागर? 36 धावांचा फक्त एक छोटी टोटल ठेवली होती, परंतु सुरुवात पहिल्या बॉलपासून दमदार केली आणि तुमची 2 षटकं फार महत्वाची राहिली. आज मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला त्यासाठीच मिळतोय की तुम्ही इकॉनॉमिकल गोलंदाज ठरले. 2.50ची इकॉनॉमी म्हणजेच 12 बॉल टाकले, फक्त 5 रन, एक महत्वाचा विकेट. मॅन ऑफ द मॅच झालं, कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच बोललं तर ते बरं वाटलं. काय म्हणशील? ही स्पर्धा आज खेळत असताना पहिलाच मॅच जिंकला आणि तदनंतर आता दुसरा मॅच तुम्हाला खेळायला मिळणार आहे. या स्पर्धेचं आयोजन कुठलीही कमी या स्पर्धेमध्ये वाटत नाही. प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक तोंड भरून केलं. तू काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धेचं आयोजन तर पालघर एक नंबर म्हणून बोलवलं. थँक्यू सो मच. तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा आहेत. नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात, आणि ज्यावेळेला सुरुवात त्यावेळेला आवाज. या स्पर्धेचे मुख्य समालोचक संतोषदादा पाटील, ऐकूया त्यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण आतापर्यंत जर पाहिलं तर पाहिलाय. अगदी प्रत्येकाला हवंसं असा आवाज म्हणजेच उत्कर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदान कुठलेही असो, उत्कर्ष पाटील याचा आवाज गाजला जातोय आणि तेच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर 2 संघ आणि पहा उत्कर्ष पाटील आर्ट ऑफ कॉमेंट्री ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी त्यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्य स्क्रीनवर. हे उत्कर्ष पाटील अगदी कमी वयामध्ये जर पाहिलं तर खूप काही केलं यांनी. आणि खरंच ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय ना, क्रिकेटमध्ये सर्वस्व द्या तुम्ही, यश तुम्हाला संपादन होईल. तेच मात्र इथे सर्वस्व दिलंय. आणि आम्हाला देखील आमचं जॉब आहे, जॉब पकडून देखील हे काम करावं लागतं. त्यामुळे जास्त आम्ही अभ्यासामध्ये जर पाहिलं तर कमी आहेत, परंतु मी उत्कर्षाचं कौतुक करेन. खूप चांगलं, खूप चांगलं. जेव्हा जेव्हा तो माझ्यासोबत असतो एक कॉमेंट्री करण्याचा वेगळा अनुभव नक्कीच आपल्याला होत असतो. जाऊया इथे मात्र आपण पाहतोय 2 संघ सज्ज होतील, जिथे आपल्याला पाहतोय साई गणेश सातपाडी बॅटिंगसाठी सज्ज झालाय. टॉस जिंकला होता तो म्हणजेच बोईसर पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतो हा संघ. आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलाय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी साई गणेश सातपाडी संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय ही देखील सातपाडीची A1 जोडी म्हणून समजली झाली नाही. एका बाजूला जर पाहिलं तर भावेश आणि दिवेश, भावेश पाटील आणि दिवेश पाटील जेव्हा आपण पाहतोय. आणि आज देखील आपण पाहतोय थोडेसे चेंजेस केले, कारण भावेशला कुठेतरी माघारी आणतात. नेहमीच आपण पाहतोय दिवेशच्या सोबत नवीन फलंदाज असतो, परंतु यावेळेस थोडंसं चेंजेस केलंय. या गेम प्लॅन थोडंसं असेल, कारण की 6 षटकांचे सामने आहेत. 6 षटकांच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर इथून थोडंसं चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचसाठी जर पाहिलं तर भावेशला आणलंय. थँक्यू विशाल डीजे यांचं देखील खूप खूप धन्यवाद. एक चांगला आवाज, साऊंड क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशालच्या माध्यमातून अगदी विचार केला साऊंड सिस्टम कसं असावी, तर नक्कीच आपण बघतो विशाल घरत यांच्याकडून ते कार्य होताना आपल्याला पाहायला मिळते. दिवेश आणि भावेशची जोडी मैदानात असताना गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज ताजुद्दीन आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फ्रंट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना फिल्डिंग सजलंय. इथून आपण पाहतोय दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया या मॅचसाठी आणि करूया सुरुवात. दिवेश पाटील आपण पाहतोय
सातपाडीचा रत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने पहिलाच चेंडू जर पाहिला तर डिफेन्स केला, चेंडूला पाचवला होणे नव्हता त्या ठिकाणी. आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र मिळणार नाही. पहिला चेंडू डॉट घेतलाय ताजुद्दीन. पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेलं, थोडासा पंच केला, चेंडू चाललाय अगदी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, जिथे रन्स मात्र सिंगल मिळेल. सुरुवात केली श्री गणेशा ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना, तो श्री गणेशा या ठिकाणी केलं जात आहे. कारण की साई गणेश म्हटलं तर साई आणि गणेश एकत्र ज्या पद्धतीने दोन देवांची नावं, तीच मात्र आपल्याला म्हणतोय साई गणेशचा सातपाडी संघ. ताजुद्दीन आपण पाहतोय आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जास्त रूम मिळत नाही, फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी रूम मिळत नाही. आणि सध्याचे फलंदाज आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून कुठेतरी सेट व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. जिथून पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर प्रयत्न करत असतात की इथून चांगली बॅट बसावी आणि त्यानंतर चांगले शॉट सिलेक्शन व्हावे, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू चाललाय वाईट लाईनच्या खूपच बाहेर आणि त्याचमुळे पंच अक्षय राऊत या ठिकाणी दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल, 3 धावा. आता मात्र पहा पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला गेले होते, जागा बनवली, त्यानंतर आपण पाहू शकतायत चांगला फटका, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता तो म्हणजेच राजू चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू. 5वा चेंडू आहे. पुन्हा एकदा तोच प्रहार त्याच रिझन मध्ये मारला, परंतु तिथे चांगले क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत. क्षेत्ररक्षण इथून आपण पाहतोय जमूल खूप चांगल्या पद्धतीने मात्र फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 2 फटके जे आहेत ते अगदी जमूलच्या बाजूने खेळले गेले. इथून पुन्हा आतमध्ये पॉईंट क्षेत्र आहे, तिथे चेंडूला अडवतोय. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 1चा खेळ झालाय. 1 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 4 अशी धावसंख्या लागली जाते. एस डीजे थँक्यू व्हेरी मच. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक, आणि या पालघर चषकामध्ये जर पाहिलं तर पॉवरेड बाय आपण पाहतोय PN स्पोर्ट, सपोर्टेड बाय HG बॅट्स, त्यानंतर को पॉवरेड बाय जर पाहिलं तर कॅफे 9491, त्यानंतर ब्रॉडकास्टिंग पार्टनर जर पाहिलं तर पाटील नेटवर्क, डेकोरेटर पार्टनर जर पाहिलं तर श्री गावदेवी डेकोरेटर्स, त्यानंतर डिझाईन पार्टनर जर पाहिलं तर साई ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतं. आणि इव्हेंट्स पार्टनरचा जर विचार केला तर द रॉयल इव्हेंट्स या नावाने या पूर्ण या टीमने जो वर्क केलाय तो खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते. जिथे मंडप डेकोरेटर्स, डिझाईन म्हणा, ग्राउंड म्हणा, खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला कार्य करताना पाहायला मिळते. ही स्पर्धा जी आहे ती अगदी नावलौकिक, जिथे आपण पाहतोय उच्च स्तरीय आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा आज या ठिकाणी आपल्या समोर ठेवली गेले. इथून पहिल्यांदाच जर पाहिलं तर जी बाईक आणि बाईकचा मानकरी कोण असेल हे देखील आपल्याला अगदी 2 दिवसामध्ये ते देखील माहिती पडेल. फर्स्ट टाइम आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक बाईक ही मात्र मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठेवली गेले. याही वेळेस पहा दिवेशला चकवा दिलाय, काय चेंडू होता, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर हुनेन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडासा लेगकट केला, चेंडूला जर पाहिलं तर सरळ विकेट किपर जावेदच्या हातामध्ये. इथून जर पाहिलं तर नक्कीच बोईसर पॅकर टीमचा विचार केला जातोय, जिथे यस संतोष पाटील म्हणजेच आपण पाहतोय व्हॉइस ऑफ पालघर ज्या नावाने आज मला देखील आज आपण या स्क्रीनवर आणलं. खरोखरच धन्यवाद अनुज, याला मी खरोखर धन्यवाद देईन, कारण की अशा पद्धतीची कामं तुम्ही करत असतात. आज आमचं नाव अगदी जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आणि समुद्र पार नेण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद देईन मी. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 5 धाबा स्कोर कार्डवरती 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. दिवेश आणि भावेशची जोडी मैदानात इतका मोठा मारू दिलेला नाही. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगलं फटका होता, ग्राउंडिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ताजुद्दीन आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना चेंडूवर आला, तदनंतर चेंडूला रोखलं. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा ही धावसंख्या स्थिरावली जाईल, ती म्हणजेच 5 या आकड्यावर.
आतापर्यंत 5 धावा, चांगली गोलंदाजी वापरल्या जाते. कारण या बोईसर पॅकर्स टीम म्हटली तर सिलेक्टेड खेळाडू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे पॅराडाईज मधून देखील खेळलेला खेळाडू आपल्याला म्हणजे नाव घेईन मी जावेद, त्यानंतर नाव घेईन राजू. याचं हे खेळाडू जे आहेत ते पॅराडाईज टीममधून घडवलेले खेळाडू आज जर पाहिलं तर आपल्या टीमसाठी, बोईसर पॅकर टीमसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हुनेन एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयाचा खेळाडू आहे परंतु खूप चांगली कामगिरी त्याच्याकडून देखील. यावेळेस फटका चांगला होता. चेंडू चाललाय पुन्हा एकदा ताजुद्दीनच्या हातामध्ये, तिथे रोखलाही जाईल. ओव्हरची होईल इथे मात्र समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 2 कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 धावा. क्या बात आहे, सुरेख सुरुवात. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजाचं मी कौतुक करीन. दिवेश एक रन मशीन आहे. दुसऱ्या बाजूला भावेश ज्याला सिंगलसाठी ओपनिंग मध्ये आणलाय त्याला थांबवण्याचं काम मात्र जर पाहिलं तर 2 गोलंदाजांनी, एका बाजूला ताजू आणि दुसऱ्या बाजूला हुनेद यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र कंटिन्यू करतायत. आपण पाहतोय ताजुद्दीनला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलंय. दिवेश ज्याने आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय, 3 धावा मिळवल्यात. म्हणजे पहा गोलंदाजाची या ठिकाणी जर पाहिली तर शैली आपल्याला पाहायला मिळते. दिवेश सारख्या एक घातक फलंदाजाला ज्याच्या नावावर जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 चौकार देखील नक्कीच पाहायला मिळाल्यात. बोईसरचं मैदान कोण विसरेल दिवेश पाटीलची अटॅकिंग फलंदाजी, आणि त्याला देखील आज थांबवण्याचं काम या गोलंदाजाने घेतलंय. गोलंदाजी थोडीशी चेंज केली. आपण पाहतोय जावेदला आणलंय गोलंदाजी मार्कवर. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तोच गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बोईसर पॅकर टीम कडून. पहिला चेंडू यावेळेस त्याच्या विरोधात भावेश पाटीलचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फटका. थँक्यू व्हेरी मच. चौकाराने जर पाहिलं तर 10 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस अटॅक करायचा आहे. यावेळेस पुन्हा अटॅक केलाय आणि चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने इथून भावेशला माघारी परतावा लागेल. कदाचित मनामध्ये लालच निर्माण झाली. पहिल्या चेंडूवर आक्रमण केला होता, थोडासा शॉर्ट चेंडू हा देखील पाहायला मिळाला. त्या चेंडूवर देखील आक्रमण करताना बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर बोईसर पॅकर टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं नाव बादशाह 11 देखील आपल्याला पाहायला मिळते. खास करून हे नावं ठेवली गेली. आज तीच टीम आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2026 मध्ये त्यांचं देखील काम खूप चांगलं राहिलंय. चांगल्या टीमला जर पाहिलं तर त्यांनी देखील पराभूत करताना आपण कित्येक मैदानावर पाहायला मिळाले. आता मात्र इथून आपण पाहतोय हर्षद आलाय फलंदाजीसाठी. 1 डाऊन मध्ये इथे मात्र ताबा घेतलाय त्यांनी संघासाठी. आता मात्र त्याला उभारावं लागेल, चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा चेंडूकडे पाहायला. तदनंतर आपण पाहतोय चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र सद्दाम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिली तर सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा. खास करून आपण ट्रॉफीचा विचार करत होतो. जेव्हा अनावरण झालं आपण पाहतोय नगराध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते ज्या ट्रॉफी अनावरण केल्या गेल्या आणि त्यानंतर त्याची चर्चा झाली की क्रिस्टल ट्रॉफी आहे आणि या क्रिस्टल ट्रॉफीचं खासियत आहे की एक ट्रॉफी कमीत कमी 25 किलो वजनाची. ही खास या स्पर्धेसाठी आकर्षण राहिली. ही ट्रॉफी उचलण्यासाठी जर पाहिलं तर एक माणूस सहजासहजी एक हाताने उचलू शकत नाहीये. अशी या ट्रॉफीची खासियत आपल्याला आज माहिती पडते. पुन्हा एकदा जावेद. यावेळेस पाहतोय आपण फटका सुरेख आहे. दिवेश पाटील यावेळेस ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. थँक्यू. इथून जर पाहिलं तर सुरुवात चांगली केली दिवेश पाटील यांनी. 10 मध्ये 7 बनवले आहेत परंतु आता मात्र थोडंसं टर्न करेल त्या पद्धतीने हा गेम सुरू आहे. पुन्हा एकदा मी म्हटलं दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश पाटीलचा क्लास यावेळेस
चेक चेक. थँक्यू डिसे. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय दीपक वेखंडे सरांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती सन्मानाने येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. दीपक वेखंडे सर, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेत. प्लीज या आमच्या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. थँक्यू. चला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण ओव्हर झाली का? असं अपडेट नाही. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते एकंदरीत 19 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर यावेळेस 3 कंप्लीट होत आहेत. चौथं षटक नक्कीच मार्गस्थ येताना आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कोणाला आणलं जाईल? ताजूला आणलंय. एक चांगला गोलंदाज ज्याने पहिली ओव्हर हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या. जिथे खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. हुनेनचं देखील कौतुक करेन. हुनेनने देखील दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं फक्त 2च धावा दिल्या होत्या. पण तू यावेळेस अनुभवाचे बोल म्हणजे जर पाहिलं तर ताजूला जास्त अनुभव आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याला गोलंदाजी मार्कवर आणलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर हर्षद अंशू आपल्याला इथून स्ट्रेच केला होता पाय. चेंडू जर पाहिला तर थोडक्यात वाचले असं मी म्हणेन. ज्यावेळेस पायाचं स्ट्रेच पाहू शकतायत आपण. अन्यथा विकेट किपरच्या हातामध्ये जर योग्य चेंडू भेटला असता तर मात्र नक्कीच इथे पकड बसली नाही चेंडूवर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट भेटला नाही. अन्यथा आणखीन एक नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ताजू चांगली गोलंदाजी या ठिकाणी मारा करत असताना. आखी देखील चेंडू वा सुरेख चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय मोठा फटका सजवायचा होता. अगदी मिडल ऑफ द स्टंप चेंडू टाकला आणि तदनंतर गडी बाद. थँक्यू. नक्कीच अब्रेकचा हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्यानंतर आपण पाहतोय सरळ मधली स्टिक जी आहे ती आपण पाहतोय हिट केली गेली आणि त्यानंतर दिवेशचे थोडेसे हावभाव आपल्याला पाहायला मिळाले. आणि की इथून जर दिवेश विचार केला तर पहिल्या ओपनिंगमध्ये भावेशला का आणलं होतं? आणि एका बाजूला भावेश हा सिंगल डबलसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले की भावेश पाटीलला नेऊन एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करू. परंतु इथून त्यांच्या समोर जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना थोडीशी रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली दिवेश पाटील यांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरियाला आणलंय. इथून आपण पाहतोय चेंडूला पंच केलंय. टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु सिंगलच रन्स मिळेल. आणि नवीन खेळाडू आहे दरिया. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2026 मध्ये त्यांनी एंट्री केली साई गणेश सातपाडी संघामध्ये आणि साई गणेश सातपाडी संघाचं नक्कीच कौतुक करीन. असे 2 खेळाडू आहेत जे बिना प्रॅक्टिसने महेश दादांचं मी नाव घेईन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नेहमीच जर पाहिलं तर महेश दादा नेहमीच बोटीत असतात परंतु आल्यानंतर ते मैदानावर त्यांचं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस गॅप शोधलाय. चांगला गॅप होता आणि तिथे मात्र जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक त्यांच्यामधून चेंडूला काढलाय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू. हुनेन आणि जमुल होता परंतु अगदी गॅप पाहायला मिळाला. मोठा गॅप होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फटका सुरेख पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग दिवेश पाटील ऑन फायर. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडूला सोडण्याचा विचार होता परंतु चेंडू जर पाहिलं तर पायावर आदळतोय आणि इथून आपण पाहतोय डेली बॅटचा इशारा देखील येत असताना डॉट चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 24 या आकड्यावर आतापर्यंत थांबतंय. थोडंसं डिस्कस होतंय दिवेश आणि देरियामध्ये जेणेकरून आपण पाहतोय आत्ता जर पाहिलं तर 14 मध्ये 15 धावा खेळलाय दिवेश. वन मॅन शो या ठिकाणी नक्कीच करताना. पुन्हा एकदा हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त दाब या ठिकाणी मोजली जाईल. षटक आतापर्यंत खूप चांगलं होतं परंतु इथून जर पाहिलं तर थोडीशी वाईड लाईन आणि तदनंतर आपण पाहतोय समोरच्या दिशेने आलाय. खूप चांगला फटका. दिवेश पाटीलची बॅट आता मात्र तडपली जाते. चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेट ऑफ द बॅट. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. चौकार. चेक. थँक्यू डिसे.
आदरणीय सन्मान्य संदीपजी पाटील साहेब महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्मान्य संदीपजी पाटील सर, त्यांचं मात्र इथे आगमन झालंय. महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत आणि त्यांचं मात्र इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. संदीप पाटील सर, थँक्यू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स, संतोषदा पाटील. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून मात्र 4 आणि थोडंसं आपण ड्रिंक्स ब्रेक जो आहे तो या ठिकाणी घेणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि जे काही कोल्ड्रिंक्स आहेत ते तुम्हाला पुरवलं जाईल. थँक्यू व्हेरी मच विशाल डीजे. आपण ऐकताय 29 धावा झाल्यात, 2 गडीच्या मोबदल्यात, 4 षटक कंप्लीट झालेत. येणारे 12 चेंडूंचा खेळ आणि तो कसा होईल हे मात्र चर्चा होईल. आणि पाटील नेटवर्कची खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त क्लॅरिटी आपण पाहतोय, कारण की जुना चॅनल आपण पाहतोय पाटील नेटवर्क. आज कित्येक वर्ष आणि त्यांनी जे केलेले कार्य आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगले आहेत. चांगली क्लॅरिटी आणि त्यांचा स्वभाव नितेश पाटील मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने आज प्रत्येकाला घेऊन चालण्याचं कामगिरी त्यांनी केलंय. इथून आपण पाहतोय 29 धावा, 2 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं 2 षटकांचा खेळ म्हणजे 12 चेंडूचा खेळ. या 12 चेंडूमध्ये अपेक्षित आहे दिवेश पाटील याला की जर 15 ते 20 धावा जरी आल्या, 50 धावांचा जरी टार्गेट असला तरी ह्या डिपेंडिंग करू शकतायत. ज्या पद्धतीने आज त्यांचा संघ आपल्याला पाहतोय, चांगली गोलंदाजी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच जोरावर जर पाहिलं तर कमीत कमी टार्गेट हा 50चा असणार आहे. यावेळेस दरिया जे 1 चेंडूमध्ये 1 धावा बनवले त्यांनी. पुन्हा एकदा आता मात्र दिवेश पाटीलला साथ देण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक देण्यासाठी मात्र प्रयत्न केला. सिंगल रन्स घेतले आणि सिंगलच्या मदतीने 30 धावा पूर्ण होत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर हुनेन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने दुसरे षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला होता. तोच हुनेन पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर करंट रन रेटचा जर विचार केला तर 7.20च्या सरासरीने संघ खेळताना साईगाने सतपाडी संघ 30 धावांवर पोहोचलाय. दिवेश पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर आहे, 19 वर खेळतोय. यावेळेस फटका फसलाय दिवेश पाटीलची बॅट आणि बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद. थँक्यू. अगदी जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगली केली होती दिवेश पाटीलने, परंतु पहा अगदी महत्वाच्या क्षणाला विकेट दिलाय. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल पाटील, ज्याच्याकडे पाहिलं जाईल. इथून जर पाहिलं तर आता मात्र चेंडू जर पाहिले तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा हे अपेक्षित असतील. इथून आपण पाहतोय कपिलने देखील तेच केलंय जे दिवेश पाटीलने केलं होतं. आल्या आल्या मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आपण पाहतोय बॅट चिकतो आणि चेंडू चाललाय बॉक्स विकेटच्या रूपाने. आणखीन एक गडी बाद. थँक्यू. जे प्रेक्षक वर्ग त्या स्क्रीनच्या समोर थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं बाजूला व्हा. लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग, तुम्हाला मी विनंती करतोय की थोडंसं तुम्ही बाजूला व्हा, कारण की स्क्रीन जे आहे ते आपल्या बॅट्समनला आणि फिल्डरला पाहण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला मोठं स्टँड दिलं आहे आज, 1 नाही 2 नाही तब्बल 8 स्टँड तुमच्यासाठी, या प्रेक्षक वर्गासाठी, जेणेकरून या मॅचचा आनंद तुम्ही बसल्या बसल्या घेऊ शकतायत. त्यासाठी तुमच्यासाठी हा स्टँड बनवला आहे, तर स्टँडची अगदी तुम्ही मजा घ्या. यावेळेस पुन्हा एकदा महेश याची चर्चा केली होती मी
खास करून अगदी कमी प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरायची क्षमता ठेवतोय तोच महेश आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं तर समुद्रामध्ये असणारा महेश आज मात्र जमिनीवर जेव्हा जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न धैर्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर रन्स मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्थिरावलेली आहे 31 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय विकेट मिळेल. हुनेन खूप चांगली गोलंदाजी करतोय, आणखीन एक विकेट मिळवतोय. 5 षटक कंप्लीट झाले आहेत, 31 धाबा आणि गडी बाद झालेत ते म्हणजेच 5. चेक चेक. थँक्यू थँक्यू सो मच विशाल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतात लकी कुपन जे मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतात. कोण जो प्रेक्षक असतील त्यांनी त्या लकी ड्रॉच्या कुपनचे तिकीट्स घेऊ शकता. 20 रुपयामध्ये ते सेल केले जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही या. कालच्या दिवसात भाग्यवान विजेता शैलेश माळी धनसरचा ब्रँड ज्याला कूलर मिळाला, तर प्लीज जर आपण असतील तर जे कोणी इच्छुक आहेत प्रेक्षक त्यांना विनंती आहे की आपण येऊ शकता. आणि त्याचं 20 रुपये शुल्क आहे. ते लकी ड्रॉ आपण यानंतर एक लिमिटेड कुपन आहेत, जे कोणी पहिले येतील त्यांना ते मिळतील. विनंती आहे जर आपण इथे असाल तर ते लकी ड्रॉचे कुपन आपण खरीदू शकता. या नक्कीच शुल्क आहे 20 रुपये. आपण जेवढे पाहिजे तेवढे कुपन्स या ठिकाणी घेऊ शकतायत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शैलेश माळी म्हणजेच धनसार या गावातून आपण पाहतोय इस्पाक या नावाने त्याची ओळख आहे. आणि तो कूलर घेऊन गेला. आज शांतपणे झोपला असेल अगदी कूलर लावून, मॅचचा आनंद घेत असेल. तर अगदी थोड्याच वेळात आमची कुपनची टीम या ठिकाणी येईल आणि तद्नंतर तुम्हाला कुपन्स या ठिकाणी दिलं जाईल. थोडा वेट करा तुम्ही. आणि अगदी या स्पर्धेला तुम्ही ज्या पद्धतीने प्रेम देतात ते प्रेम असंच राहू द्या असं मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर धर्मेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 31 धावा आतापर्यंत, 5 गडी बाद झाल्यात. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज हसन पहिला चेंडू खेळलाय. इथून मात्र आपण पाहतोय महेश चेंडूला खेळतोय, चेंडूला डिक्लेअर झोन कडे पाठवतोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 32 धावा. इथून आता 40 धावा अपेक्षित असतील सतपाटी टीमला. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय साईगणी सतपाटी संघ, धर्मेशची देखील एक चांगला बॅटर आहे, त्याच्याकडून अपेक्षा असतील टीमला. यावेळेस पुन्हा एकदा सिंगलची मदत या ठिकाणी नक्कीच घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र नजर ठेवली जाते आणि चेंडूवर इथे अटॅक करण्याचा प्रयत्न होत नाहीये, जेणेकरून फक्त आणि फक्त डिपेंड्स केल्या जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस प्रयत्न केला होता मोठा फटका मारण्यासाठी, बॅकफुटला गेला होता, पंच केला होता, परंतु त्या ठिकाणी हुनेन आहे चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. दिवेश पाटीलची बॅटिंगचा विचार केला तर त्याची बॅटिंग खूप चांगली राहिली, परंतु त्यानंतर असा फलंदाज कुठलाही पाहायला मिळाला नाही ज्यांनी मोठा अटॅक केलाय. याही वेळेस आपण पाहतो गॅपमध्ये खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सद्दाम. खास करून जर पाहिलं तर सद्दामला फिल्डिंगसाठी जाणला जातोय, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पकडतोय, रन्स मात्र मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 34 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. 5.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. याही वेळेस आक्रमण केलाय आणि आक्रमण भारी होता. अगदी आपण पाहतोय धर्मेशच्या बॅट मधून येताना एंड मुवमेंट मध्ये चौकार 4. थँक्यू व्हेरी मच. कुपनची टीम आमची या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपण कुपन कलेक्ट करू शकतायत, या ठिकाणी परचेस करू शकतायत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता, चेंडूला अडवलं आणि तदनंतर आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन होताना. रनआउटच्या रूपाने गडी बाद. 6 गडी बाद झाले आहेत. VIP डाईज वर आपण पाहू शकतात माता भगिनी आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाले आणि येस रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली, DRS ची मागणी या ठिकाणी केली जाते.
फलंदाज या ठिकाणी बाद आहे. OET आउटचा सिग्नल आलाय, आपण पाहू शकता ऑन स्क्रीन मध्ये. आणि आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय इनिंग ची समाप्ती होत असताना धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड झालाय 38 धावा. 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. धन्यवाद अनुज याला मी धन्यवाद देईन. थँक्यू सो मच. सेलो डिसेंट होम्स आणि व्हाईट हाऊस हे संपूर्ण फॅमिली इथे पोहोचलेत. त्यांचा संपूर्ण ग्रुप इथे पोहोचलाय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सेलो डिसेंट होम्स आणि व्हाईट हाऊस यांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी तुम्ही इथे उपस्थित दाखवले. तुम्हाला विनंती आहे की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. नाण्याची एक बाजू आपण तपासून पाहिली जी 38 धावा बनवण्यामध्ये आतापर्यंत सफल झाली. आता मात्र 38 रन चेस करण्यासाठी मात्र दुसरी बाजू आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्या पद्धतीने वाट पाहिली गेली आणि तदनंतर आजचा हा दुसरी रात्र दिवस रात्र कालीन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतो या स्टँडवर बसून मॅचचा आनंद घेताना एक वेगळं लुक आपल्याला पाहायला मिळते. जेणेकरून प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर असं सोयी नसते. जिथे आपण जातो तिथे मात्र प्रेक्षकांना उभं राहून मॅच पाहण्याचं नक्कीच नजारा पाहायला मिळतोय. परंतु आज आपण पाहतोय जे प्रेक्षक वर्ग आले आहेत अगदी मनमुरादपणे काही मोबाईलचे मजा घेत असताना मॅचचा देखील आनंद घेत आहेत. तर काही अगदी खाऊच्या पुढे देखील ज्यांनी ज्यांनी आणल्यात ते देखील खाऊ खाताना आपण पाहतोय मॅचचा आनंद घेताना यावेळेस नक्कीच पाहायला मिळतात आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सातपाटी गावचे अनमोल रत्न म्हणजेच जर पाहिलं तर एका बाजूला मेहुल पाटील वामिका स्टार चे प्रॉपरायटर आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत या. आणि दुसऱ्या बाजूला सर्वांचे लाडके नक्कीच हिलेश चौधरी म्हणजेच लिंबू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत या. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दोघांचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. मॅच ला होते सुरुवात. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल आपल्याला पाहतो. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरा चेंडू. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. इथून जर पाहिलं तर विरोध करताना आता मात्र संघ पाहायला मिळतोय साई गणेश सातपाटी, जिथे रन्स थांबवायचे आहेत तब्बल 39 धावा, ज्यामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू काय कमालीचे टाकले. 3 चेंडूवर जर पाहिलं तर एकही रन्स आतापर्यंत घेऊ दिलेला नाही. ही गोलंदाजी आहे अशाची आपण पाहतोय. हर्षल ज्या पद्धतीने येतोय आणि गोलंदाजीचा क्लास दाखवतोय. चांगली गोलंदाजी. एका बाजूला अजान, दुसऱ्या बाजूला राजू अशी फलंदाजी. आता मात्र राजू आहे फलंदाजी ट्रॅक्सवर. फटका चांगला आहे राजूच्या बॅट मधून. इथून पहिला चौकार येताना 4 चेंडूचा इथून मात्र खेळ झालाय. 3 चेंडू डाट आले परंतु चौथ्या चेंडूवर केलाय प्रतिकार, चौकार.
थँक्यू व्हेरी मच. सावकाराने इथून जर पाहिले तर सुरुवात केली. चौथ्या चेंडूवर कम्मालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा राजू फलंदाजीसाठी. याही वेळेस फुलटो चेंडू होता. गुडघ्या टेकून फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईड रिजनला आपण पाहतोय पूर्णपणे बॅलन्स केलं होतं गुडघ्यावर, परंतु या चेंडूला जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट मध्ये कन्वर्ट करताना हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हर्षलची. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू टाकलेत त्यांनी आणि 4च धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळलाय. धर्मेश जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत रन्स मात्र सिंगल मोजली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 5. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यला आपण पाहतोय. नक्कीच आज कुपनचा आनंद घेत येण्यासाठी आज प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर यावेळेस वा धर्मेश आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून क्लास बिल्डिंग पाहायला मिळाली. धर्मेश खास जर पाहिलं तर धर्मेश आणि कपिल यांचे नेहमीच आपण चर्चा करतोय. कपिल पाटील आणि धर्मेश यांना खास करून जर पाहिलं तर फिल्डिंगसाठी त्या टीममध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ठेवलं जातं. ज्या पद्धतीने ते त्यांची क्लास फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा बॅटिंगची चर्चा होते तेव्हा बॅटिंगमधून देखील कामगिरी चांगली राहिली आहे, परंतु त्यांना त्यांच्यापर्यंत बॅटिंग पोहोचत नाहीये. आदित्य पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चाललाय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. राजूने सुरुवात केली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा देखील एक पॅराडाईज टीमचा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या काळामध्ये एक चांगला बॅटर म्हणजे आक्रमक बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहायला जायचं. आणि अभि तांडेल आपल्याला पाहू शकतायत आपण. एक चांगला अंपायर्स म्हणून सातपाडी गावचे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अभि तांडेल सर. इथून आपण पाहतोय रन्स मात्र जर पाहिले तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 2 फलंदाज राजू आणि दुसऱ्या बाजूला अजान. आतापर्यंत 2 फलंदाज खेळत आहेत. 27 मध्ये अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत. इथून फटका सुरेख आहे. इथे आपण पाहतोय प्रयत्न केले होते. दिवेश पाटील त्या ठिकाणी दहडला होता, परंतु आज चेंडू चाललाय सीमारेषे पार. चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकार आलाय. चौकारांशी धावसंख्या जर पाहिली तर 10 वर जाऊन पोहोचते डबल फिगर मध्ये, जिथे 1.4 चेंडूचा खेळ झालाय. आदित्यच्या विरोधात आता मात्र मोठा फटका नक्कीच खेळला. जिथे आपण पाहतोय 26 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 26 मध्ये आता मात्र बनवायचे आहेत 29. शेवटच्या दिवशी जर पाहिलं तर जे कुपन्स ठेवलेत आपण पाहतोय लकी ड्रॉ ठेवलाय, त्यामध्ये सायकल असणार आहे प्रेक्षकांसाठी. कुपन्स तुम्ही नक्कीच कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सायकल जिंकण्याचा चान्स येईल. जिथे आपण पाहतोय कुणाल म्हात्रे आणि अमन कनोजिया यांच्याकडून हे आपण पाहतोय सायकल ठेवण्यात आलेली आहे. 10 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आता मात्र आपण पाहतोय 11 धावा झाल्यात आणि इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. चोवीस मध्ये 28 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर
आपण पाहतोय हर्षलला आणलाय. एक चांगला गोलंदाज, ओपनिंग गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. दोन्ही बॅट्समन खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. विचार केला राजूचा तर राजू ज्याने 8 मध्ये 6 बनवले आहेत. दुसऱ्या बाजूला 4 मध्ये 5 अजान आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले खेळले आतापर्यंत या मॅच मध्ये. हर्षद पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला पकडतोय. यावेळेस चांगला फिल्डिंग पाहायला मिळाली, जिथे फलंदाज जर पाहिलं तर चांगला फटका खेळला होता अजान, परंतु धैर्य त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग दर्शवत असताना पाहतोय पुन्हा एकदा आई चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला खेळलाय दिवेश पाटील त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डिंग करताना. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलला रोखू शकत नाहीये. मोठी एरिया आहे, मोठा नक्कीच ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय आणि खास करून जर पाहिलं तर हे फुल चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तून धर्मेशला आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत दर्शवली जाते. 13 धावा स्कोर कार्ड वरती. इथून पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स मात्र होईल. सिंगलच्या मदतीने 14 धावा. येस, आपण पाहतोय अभिजित तांडेल सर या ठिकाणी उपस्थित होत असताना मागच्या नक्कीच कॅमेराने कैद केलं होतं आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल धन्यवाद. खास आमचे मित्र आहेत आणि चांगले अंपायर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे वरम क्रिकेटमध्ये. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा धर्मेश आज जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग दर्शवतोय. जिथे आपण पाहिलं आतापर्यंत जर पाहिलं तर धर्मेशकडे 4 चेंडू केले. 4ही चेंडू जर पाहिले तर त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ दिले नाहीये. ही क्लास आहे त्याची. चांगली फिल्डिंग करत असताना आता मात्र आपण पाहतोय 19 चेंडू आणि 25 धावा. मी वारंवार सांगतोय प्लीज लाडके प्रेक्षक वर्ग आहे, तुम्ही स्क्रीनच्या समोरून थोडेसे बाजूला व्हायचं आहे. इथे काय घडलंय अजानला आता मात्र माघारी परतावा लागेल. महत्वाचा गडी ओपनर फलंदाज या ठिकाणी अजान याचा मात्र विकेट आलाय. गडी बाद. थँक्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमने जर पाहिलं तर इथे रिव्ह्यूची मागणी केली होती. इथून आपण पाहतोय येस, फलंदाज बाद आहे. आपण पाहतोय अफजानला माघारी परतावा लागेल. 7 मध्ये 7 बनवली त्यांनी आपल्या संघासाठी, परंतु दिवेश पाटीलचा क्लास आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू आला, जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने त्यांनी परत पाठवला आणि सरळ महेश यांच्या हातामध्ये आपण पाहतोय जिथे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली कलेक्ट केला त्यांनी आणि सरळ फलंदाज अफजानला या ठिकाणी बाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मात्र आपण पाहतोय 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जमुल आणि दुसऱ्या बाजूला राजू आपल्याला पाहायला मिळतोय. मला कसं माहिती. येस, शेवटचे काही कुपन शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला अजूनही परचेस करायचे असतील लवकरात लवकर या, कारण की कुपन संपल्यानंतर नक्कीच तुम्ही पछतावाल की कदाचित मी देखील एक कुपन परचेस केलं असतं तर आज एचजीची बॅट माझी असती, तो कूलर माझा असता, घरी जाऊन मी चांगली हवा घेतली असती. म्हणून या, लवकरात या आणि या कुपनचा तुम्ही मानकरी ठरा. या लकी ड्रॉचा मानकरी ठरू शकतायत. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1ने वाढेल. त्या ठिकाणी स्क्रीनच्या समोर जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत, स्क्रीनच्या समोर जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करतोय थोडंसं बाजूला व्हा प्लीज. अक्रम भाई
कोण आहे? अक्रमच आहे ना. थोडस बाजूला हटायचं आहे प्लीज, बाजूला हटायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय महेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर आणि ह्या ट्रॉफ्या आपण ज्याची चर्चा केली होती त्याच ट्रॉफ्या, क्रिस्टल ट्रॉफ्या. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे. तिथे मात्र आपण पाहतोय आदित्यने पकडलं तर होतं, परंतु स्टंपवर कोणताही खेळाडू नव्हता. जर स्टंपवर एखादा खेळाडू असला असता तर मात्र इथे धोका नक्कीच झाला असता. महत्वाचा खेळाडू म्हणेन मी राजू असं तिकीट नक्कीच कन्फर्म झाला असता बॅक टू पवेलियनसाठी. परंतु आपण पाहतोय तसं काही घडलं नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहतोय यस नो नक्कीच फक्त आपण चर्चा करू शकतायत. इथे खेळ मात्र झाल्यानंतर त्याचा रिझल्ट माहिती पडतोय. पुन्हा एकदा जमूल, यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू व्हेरी मच. 23 धावा स्कोर कार्डवर, 14 मध्ये आता 16ची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय चौकाराने जर पाहिलं तर जो गॅप होता चेंडू आणि रनांचा तो मात्र कमी केला गेला. इथून आता इक्वेशन आपण पाहतोय 13 मध्ये अजूनही जर पाहिलं तर 15ची आवश्यकता आहे. राजू 14 मध्ये 12 खेळतोय. जमूल आल्या आल्या मात्र पाहतोय चौकाराची आवश्यकता होती आणि ती चौकार त्यांनी मिळवून दिली आणि आपल्या संघाला जर पाहिलं तर चांगल्या परिस्थितीमध्ये इथून नेताना पाहायला मिळते. 24 धावा एक गडीच्या मोबदल्यात. यावेळेस आपण पाहतोय महेश महत्वाचा गोलंदाज आहे, कमी प्रॅक्टिस परंतु यावेळेस खेळ करताना उत्तम दर्जाची खेळी. इथून मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. गडी बाद. थँक्यू व्हेरी मच. राजूला देखील अपेक्षित नव्हतं, कारण की लेग स्पिन ज्या पद्धतीने चेंडू झाला सरळ जर पाहिलं तर स्टंप नक्कीच दिसत नव्हते, परंतु त्यावेळेस योग्य ते स्टंपला वेधलंय असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी महेश यांची आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज ताजुद्दीन आणि हे आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहू शकतायत जतीन किनी. ब्रँड आहे अगदी आपण पाहतोय पाटील नेटवर्कचा. त्याने सर्व काही या पाटील नेटवर्कसाठी जर पाहिलं तर दिवस रात्र मेहनत करत असतो. अनेक टुर्नामेंट आम्ही एकत्र केले आहेत आणि एकत्र अगदी 7-7 देखील वाजवले आहेत सकाळचे. ही चर्चा आमची नक्कीच झाली. विजय जैन आणि कल्पेश आकाव सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. विजय जैन आणि कल्पेश सर आपलं सहर्ष स्वागत आहे या सुमित दादा प्रतिष्ठान पालघर चषकामध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथून जर पाहिलं तर आता 12 मध्ये 15 बनवायच्या सहजासहजी मॅच जिंकू देणार नाहीये हेच मात्र म्हटलं जात आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत टीम साई गणेश सतपाडी संघ, अगदी प्रत्येक टीम मध्ये चिकटी प्लेयर असतात त्याच पद्धतीने आपण पाहतो या टीम मध्ये देखील चिकटीचे प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे सहजासहजी मॅच सोडत नाहीये. ज्यामध्ये म्हटलं तर दिवेश पाटील एक असा चिकटी प्लेयर आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडण्याचा इथून त्याचा इरादा नसतोय. जमूल ज्याने चांगलं आक्रमण केलं होतं पुन्हा एकदा तोच आलाय इथून पारीला सांभाळण्यासाठी. त्याच्या सोबत जर पाहिलं तर ताजू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल तब्बल 25 आकड्यावर, जिथे अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 14ची एक मिनिट थांबवायचं प्लीज, गेम थांबवायचा आहे.
चला मॅच आपण ऑन करतोय. तर मॅच आपण ऑन करतोय. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक राहील 11 चेंडूमध्ये अजून जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धैर्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने पहिल्या चेंडूमध्ये सिंगल रन्स घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ताजूचा हा चेंडू, ताजूसाठी टाकलेला चेंडू. इथून आणखीन एक सिंगल येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 26 आकड्यावर. 10 चेंडू आणि 13 धावा. मॅच खूप मजेदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच अगदी जाऊ शकतोय. फटका फसलाय. चेंडू चाललाय अगदी बॉक्स विकेटच्या रूपाने. इथून जमूल देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळला होता, आपल्या संघाला सावरलं होतं, परंतु कुठेतरी मनामध्ये मोह निर्माण झाला की मोठा फटका मारून ही मॅच अगदी जवळ आणूया. आणि त्याच प्रयत्नात जर पाहिलं तर इथे बॉक्स विकेटच्या रूपाने कधी बाद. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सद्दाम आपल्याला पाहायला मिळतोय. एक फलंदाजाचा जर विचार केला तर ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. अंडरआर्म मध्ये ज्यावेळेस एंट्री घ्यायची तेव्हा कोणत्या संघामधून घ्यायची याची निवड केली गेली आणि सद्दामला अगदी बोईसर पॅकर्स या टीम मधून पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय पाय जरूर स्ट्रेच केला होता परंतु टिकू शकला नाहीये. सद्दाम देखील जाईल बॅक टू द डग आउट. एक चेंडू खूप महत्वाचा आहे आणि त्याचसाठी जर पाहिलं तर सद्दामला या ठिकाणी विचारलं गेलं. पायावर लागला होता चेंडू आणि तेच दर्शवलं त्यांनी. थँक्यू व्हेरी मच. महेश यांची कामगिरी खूप चांगली राहिली. महेश तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाली. इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद झाले. 4-26 धावा स्कोर कार्ड वरती. आता 8 चेंडू आणि 8 मध्ये 13 ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हुनेन आपल्याला पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट आहे परंतु गोलंदाजीतून कमाल केले त्यांनी. आता मात्र फलंदाजी दर्शवावी लागेल. आल्या काय कमाल केले. पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू. चला टीम मीटिंग नकोय. लगेच आपण फिल्डिंग सजवून घ्या. हुनेन आला. हुनेनने जर पाहिलं तर पहिला गॅप आहे परंतु वन ऑफ द बेस्ट ऑफ द फिल्डर जर पाहिलं तर नक्कीच सातपाटी संघाचे जिथे धर्मेश आणि कपिल हे 2 होते परंतु त्यांच्या गॅप मधून चेंडूला काढला सीमारेषे पार. त्यांना दोघांनाही चान्स दिला नाही या चेंडू अडवण्यासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. आल्या जर पाहिलं तर आता मात्र चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीतून त्याने कमाल केले परंतु आता फलंदाजीतून आता मात्र त्याला टिकावं लागेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. सहज रीतीने जर पाहिलं तर हा चौकार आला आणि ज्याची गरज होती टीम बोईसर पॅकर टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथे दिवेशला देखील चकवलंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वाह. थँक्यू डीजे. थँक्यू. इथून जर पाहिलं तर सातपाटी संघाचा विचार केला तर 6 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत 4 गडी बाद झालेत ते बोईसर पॅकर टीमचे. म्हणजे इथून जर पाहिलं तर थोडंसं वर्चस्व गाजवलंय सांगायला हरकत नाहीये. हुनेन आलाय. हुनेनने 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवले आहेत. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. 4 जरी बनवले विकेट न गमावता तर मात्र नक्कीच टीम बोईसर पॅकर हा सामना जिंकू शकतोय. मागचीच मॅच आपण पाहिली कशा पद्धतीने झाली होती. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज जिथे विकेट न देता
ती मॅच जिंकू शकत होते, परंतु विकेट टाकला आणि तदनंतर ती मॅच जिंकली लिंगापाडा या टीमने. आता मात्र आपण पाहतोय ताजुद्दीन पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आहेत, जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर महेशला आणलंय पुन्हा एकदा. षटक क्रमांक 6 आणि थोडेसे काही कुपन शिल्लक आहेत. ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर इथे या आणि कुपन्स या ठिकाणी घेऊन जा. नक्कीच कदाचित तुमचं नाव त्या कुपन्सवर आणि त्या लकी ड्रॉवर कोरलेलं असेल. तुमची वाट पाहते ही लकी ड्रॉची. नक्कीच जे कुपन्स आहेत ते तुमची वाट पाहत असेल, या लवकर आणि घेऊन जा हे कुपन्स. ताजू आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र सापळा रचलाय टीम साई गणेश सातपाडी संघाने. महेश तरी यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळतोय, अगदी दिवेशकडे चेंडू जातोय. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 5 आणि 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 4. 3 धावा खूप महत्वाच्या असतील. 3 धावा जरी बनवल्या विकेटनं गमावता तरी देखील आपण पाहतोय बोईसर पॅकर टीम ही मॅच जिंकू शकते. परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नंबर 33 महेश तरी आपल्याला पाहायला मिळते, ज्याने खूप काही दिले आपल्या टीमसाठी. कमी प्रॅक्टिसमध्ये चांगली गोलंदाजी दर्शवली त्यांनी. यावेळेस हा चेंडू खराब आहे. या चेंडू टाकणं कदाचित जर पाहिलं तर चुकीचं ठरलंय. एक्स्ट्राचे रन्स. आता मात्र 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 2 जरी तुम्ही विकेट न गमावता काढले तरी मात्र ही मॅच तुम्ही जिंकू शकतायत. कारण 4 गडी बाद आतापर्यंत झाले आहेत आणि 6 गडी बाद झालेत ते म्हणजे साई गणेश सातपाडी संघाचे. जो फरक आहे तो 2 विकेटचा आतापर्यंत फरक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कदाचित असंही होऊ शकतं 5 चेंडू शिल्लक आहेत, 2 गडी लवकरात लवकर बाद झाले तर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते साई गणेश सातपाडी संघ. हुनेन इथून आपण पाहतोय ज्याने आल्या आल्या खूप चांगली ग्रँड एंट्री दाखवली आपल्या टीमसाठी. फटका चांगला आहे, परंतु इथे विकेटचं पतन होताना धैर्याने तर खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी आपण पाहतोय हर्षल यावेळेस चेंडूला पकडू शकले नाही आणि ही मॅच खऱ्या अर्थानं हा विकेट नाही, ही मॅच सोडली असं मी म्हणेन. संधी निर्माण झाली होती. कदाचित या चेंडूवर विकेट जर आला असता तर मात्र आताची परिस्थिती अशी असती की 5 विकेट डाऊन झाले असते आणि कुठेतरी 3 धावांची आवश्यकता असते. आता मात्र 2 धावा हवे आहेत. सॉरी, 1च धावाची आवश्यकता आहे. 2 रन्स या ठिकाणी नक्कीच मिळत आहेत आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आणि 1 धावा. साई गणेश सातपाडी संघासाठी ही संधी होती, परंतु ही संधी घालवली असं मी म्हणेन. इथून आपण पाहतोय आता विकेट जरी आले, इथून आपण पाहतोय विकेट नाही येता आपण पाहतोय सिंगल रन्स, परंतु डिपेंड जरी केले तुम्ही चेंडू तरी मॅच जिंकू शकतायत. इथून चौकार आलाय आणि मॅच या वेळेस जर पाहिलं तर जिंकले गेले. बोईसर पॅकर टीम या वेळेस जर पाहिलं तर ही मॅच जिंकतोय. अभिनंदन बोईसर पॅकर टीम आणि कौतुक करीन साई गणेश सातपाडीचे. परंतु शेवटच्या षटकामध्ये ती मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली, तीच कुठेतरी काहीतरी सांगून गेली साई गणेश सातपाडी संघाला. इथून मात्र पराभूत व्हावं लागलंय.